आकाश एवढा किंवा नाम घेता का पियम, नाम घेता का पियम, नाम घेता का पियम, नाम घेता का पियम, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्थ। तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापयम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा ही सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय। अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता जीवनामध्ये विचार करा, विचार करा तोही क्षणाक्षणाला करा। तुकोबाराय म्हणतात विचार करायचा आहे का अभंगाच्या पहिल्या क्षणी, क्षण हाची पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, विचार करा तोही कसा क्षणाक्षणाला करायचा। बरोबर, विचार प्रत्येक जण करतो पहा, विचार करायला सांगितलं मला सांगा, विचार प्रत्येक जण करतो याचा अर्थ एखादी म्हैस विचार करते का? गाढव विचार करण्याची बुद्धी फक्त माणसाला दिली आहे, माणूस विचार करू शकतो, मग विचार करायचा आहे तोही क्षणाक्षणाला करायचा आहे। विचार क्षणाक्षणाला करायचा आहे का? तरावया पार भवसिंधू भवसागर सहजपणे तरुण पार करायचा असेल तर योग्य विचार करावा लागेल। मग विचार तुम्ही करत नाही का? करत नाही का? विचार बोला, करता की नाही? विचार करून करून तर डोकं दुखतं तुमचं। विचार करतात, लहान लेकरू विचार करतं, मोठी माणसं विचार करतात, वयोवृद्ध माणसं विचार करतात, पण विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे। प्रत्येक जण वेगळा विचार करतं, कोणी लेकराचा करतं, कोणी पत्नीचा करतं, कोणी मुलाचा करतं, कोणी सुनाचा करतं, कोणी गाडीचा करतं, कोणी बंगल्याचा करतं, कोणी जमिनीचं करतं। प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे। मग जीवनामध्ये विचार करायचा आहे, लेकराचा विचार करा, आणि लेकर जर चांगले निवडले तर, पत्नीचा विचार करा, पत्नी जर चांगले संस्कारी असेल तर, मुलीचा विचार करा, मुलगी जर संस्कारी असेल तर। मला सांगा कितीही विचार केला जगतामधलं काय तुमच्या सोबत येणार आहे? सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे। मग सार काय आणि असार काय? प्रपंच सार आहे की परमार्थ सार आहे याचा विचार आपण करायचा आहे। मला सांगा आता शेंग माहिती, भुईमुगाची शेंग माहिती हा का नाही? का जाऊ घरी मी? भुईमुगाची शेंग माहिती ना? मला सांगा जी शेंग आहे त्याचं वरचं टरफल, जे टरफल असतं कवच असतं, ते सार आहे की असार आहे? बोला। आणि शेंगदाणा
तो सार आहे. बरोबर. बरं आंबा माहितीये, आंब्याची साल सार आहे का असार? हा बोला, काय सांगू बाई आता मी. असार आहे. बरोबर. आंब्याची कोय असार आहे आणि रस तो सार आहे. बरं पेढा, पेढ्याचं कवच, पेढ्याला कवच नसतं. जसा पेढा पूर्णपणे सार आहे तसं भगवंताचं नामचिंतन पूर्णपणे सार आहे. म्हणजे जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन. मग मला सांगा, प्रपंच सार म्हणून प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? भेटतं का? बोला. भेटतं. संसारात सुख, पुरुष मंडळ तुम्हाला संसारात सुख, संसारात सुख, पटकन माना हलवा. संसारात सुख सोडायचा का मग? हा सुखही नाही तो सोडा वाटत नाही. मला सांगा, जेवढा आनंद लई दिवसानं 900 तुम्हाला मुलगा झाला, अगदी 5-6 वर्षानं मुलगा झाला, जेवढा आनंद तुम्हाला मुलगा झाला त्याच्या दिवशी असतो तेवढा आनंद तुमचा मुलगा 10 वर्षाचा झाल्याच्या नंतर आनंद राहतो का? बोला. तुमचा बंट्या 20 वर्षात झाला, आनंद राहतो का? बंट्या 40 वर्षात झाला, आनंद. बंट्याने तुम्हाला घराच्या बाहेर काढला, आनंद. आनंद राहत नाही, कमी कमी होत जातो का? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही, किंवा दुःख बांधावडी आहे हा संसार. सुख नाही कोठे संसार. सुखाचा विचार नाही कोठे, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायर झार अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर आधी हाताला टाके मग मिळते भात. अरे संसार संसार जसं कपावशी सगर, बशी बसे जागेवर कप हिंडे धरून. समजते ना कपांनो? लक्षात नाही का? बशी शांत जागेवरती असते. बरोबर. भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता? अरे दाखवा, बोला पटकन. कुठे ठेवता बशीला? लटकून ठेवता का? बोला ना तुम्ही. लटकून नाही ठेवत ना, आतमध्ये ठेवता. आणि कपाला लटकते रे नारे, त्याच्या कानाला लटकून ठेवता. पहा, तुम्हाला उदाहरण सांगते. कपाची कायम दशा असते. एका कपानं 10 एकर कांदे लावले. किती? 10 एकर कांदे. पण एकही दिवस तो बशीला शेतात नाही घेऊन गेला. रोजानं मजूर लावलं, त्यानं 10 एकर कांदे लावले. कांदे एवढे भारी आले, गावात चर्चा चालू होती, रामभाऊ तात्याचा कांदा 1 नंबर आला. बशी म्हणली मला यायचं कांदा पाहायला, लावायला नाही पाहायला. उंच उंच टाचाची चप्पल घातली, साईड पिन केली, सुटू निघाली बांधाली. जशी बांधावर आली तशी धप पडली. कारण जरी बशी मोडली तरी उचलून कोणाला घेऊन जायची? बशी मोडल्यावर. लक्षात ठेवा. फक्त मला सांगा, कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, सुख भेटत नाही. प्रपंच सारा आहे की परमार्थ सारा याचा विचार करायचा. तर विचाराचे प्रकार आहेत. एक विचार आहे तो कधीच करायचा नाही, दुसरा विचार एकदाच, आणि तिसरा विचार वारंवार. पहिला विचार कोणता? दुसऱ्याचं वाटोळा करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधीच करायचा? बोला ना पटकन. माळकरीत का तुम्ही सगळे? व्यसन करण्याचा विचार, दुसऱ्याचं वाटोळा करण्याचा विचार कधीच करायचा? दुसरा विचार आहे कोणता? सावधान. झालंय का सगळ्यांचं?
का बालब्रह्मचारी तुम्ही? नाही, पोरगी नाही पाहिली मी. कुठेही जाऊ द्या, लोक फक्त हसत येते म्हटलं की. लोक म्हणतात ताई तुमच्याकडे आहे की एखादी? म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. पोरी भेटत, पण चांगले संस्कार असतील, कीर्तन भजन करणारे असतील तर पोरी भेटतील. रोज या गल्लीतून त्या गल्लीत काही उपयोग नाही. त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे नुसते. आता मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा, असा आडवा भस्म लावायचा. भम बोले टेकडीवाले कैलास की राजा चिल्लीम बराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गोपामी. तिकडे गेले तरच शांतता आहे. पहा, मला सांगायचंय का हा विचार एकदाच करायचा. आणि तिसरा विचार, नाम धरा कंठी विठोबाचे. मग नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन केल्यावर संकट येणार नाही, आणि जरी संकट आली तरी त्याचं निवारण भगवान परमात्मा करेल. नामस्मरण करावं का? माऊली ज्ञानोबाऱ्या हरिपाठामध्ये उत्तर देत आहेत. ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड, आणि गगना हुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पर्वत जळती पापांचे. गीता नाम विठोबाची पर्वत जळती आईसा नामाचा महिमा. आणि तेच नाम जर मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख, आणि सर्पाचे ती बीड. मुखही नाही तोंडही नाही, ते सापाचे बीड आहे. नामचिंतन करायचंय का जीवनामध्ये? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेनी माया जाड. एवढंच नाही, जीवनामध्ये नामस्मरण करावं, नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर सांगते पहा. माऊली ज्ञानोबाऱ्या आपला विश्वास बसेल असं प्रमाण सांगतायत. महिला मंडळी इकडं लक्ष द्या. राधाका केसराका दगडाका धोंडाका मंडाका गंगूबाई इकडं पहा. मला सांगा, तुमचे पती जर घराच्या बाहेर पडले सकाळी सकाळी, बरोबर, तर एक मनामध्ये चिंता असते पहा माणसाला. तुम्हालाही विचारते की आपण संध्याकाळी व्यवस्थित परत येऊ का? वाटतं की नाही? वाटतं की नाही? गाडीवरती तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर केसालाही धक्का लागत नाही. आज आपण पाहतो कित्येक तरी महाराज मंडळी आज महाराष्ट्रातील किती गाड्यामध्ये रात्रंदिवस त्यांचा रोडवरती प्रवास आहे, पण कधी केसालाही धक्का लागत नाही का? माऊली ज्ञानोबाराय विश्वास बसेल असं उत्तर देत आहेत. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा नाही. काळ घात करू शकत नाही, पण अगोदर भगवंताचं भजन नामचिंतन करावं लागेल. नारायण हरी उच्चार नामाचा. मग नामचिंतन करायचंय, करावं का? तू म्हणाल ताई करू ना म्हातारपणी.
मला सांगा, आपणच म्हणताना आता होता होता आमच्यासोबत पोहे खाल्ले, पण आत्ताचे आत्ता माहिती का, क्षण भंगुर नाही भरवसा. अरे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा आधी माणसाचा क्षणाचाही भरवसा. मग योग्य विचार करायचाय. आता विचार करायचाय, पण काय विचार करावा, नामचिंतन करावं तरी का. मला सांगा, तुम्ही म्हणाल ताई भजन करायचंय, जंगलात पहाडात जायची गरज नाही. आता ठाईचं बैसुनी कराई ग चित्त, आवडी आनंद उठता बैसता भांडता खंडता. महिला मंडळी मला सांगा, दिवसभर तुम्ही कांदे उपटताय 4-5 जणी सोबत, राहिले जरा थोडेसे 4-5 जणी दिवसभर कांदे उपटताय. कांदे काढता काढता किती जणींनी भजन हरिपाठ केला सांगा फक्त मला. हात वर करा, तुमचा सत्कार या हार तुम्हाला. किती जणींनी केलाय भजन हरिपाठ अभंग गवळणी 4-5 जणी सोबत. राधा अक्का चांगली गप्पा आणती म्हणून तुम्ही तिलाच कामाला घेऊन जाता का. तुमच्या गप्पा सांगू का, खरंय की नाही. कीर्तन संपू द्या, बाहेर जाऊ दे फक्त मंडपाच्या. काय पोरगी सांगत होती बाई, आहे का नाही असं. जीवनामध्ये नामचिंतन करायचं, कुठं जायची गरज नाही, कामामध्ये काम. काय भजन करावे. नुसते पाहत थोडस बोलत चला माझ्यासोबत. नामचिंतन करायचंय. का करायचंय, कुठं काहीच गरजही लागत नाही. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी. आता आपण किती ठरवलं म्हातारपणी भजन करू शकतो. 100 फक्त वर्ष ऐकायचंय. जगत कोणी अजिबात जगत नाही. 50 वर्ष संपलं, 60 वर्ष झालं, लई जगला. किती 60 वर्ष. मला सांगा, प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं. भजन कधी करणार आहेत आपण. समर्थ रामदास स्वामींचा सुंदर असा अभंग आहे पा. लक्ष देऊन ऐकलं तर कळलं, फक्त रेंज मध्ये राहा. विठ्ठल विठ्ठल. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सावधान. शब्द ऐकलाय का हा, कुठं ऐकला, कीर्तनात. तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असेल मी कसा बहुल्यावर चढत होतो. हा शब्द संत रामदास स्वामी म्हणतात पहा. सावध सावधान वाचे वदा नारायण, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा म्हणजे पत्नी. दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमाठी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40व्या वर्षी माणसाला आता कधी लागत नाही. पहिल्या काळात होतं तसं. चष्मा लागायच्या अगोदर ठरवायचं काय पाहावं काय नाही पाहावं. पहिल्या काळात चष्मे लागत नव्हते. का लागत नव्हते, लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे, अभंग गवळणी भजन ऐकायचे, देवाचं रूप पाहायचे. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50व्या वर्षी दाता हाले लागतात. एक म्हातारं म्हणे, मला ताई तुम्हाला गुरु करायचंय.
म्हटलं बाबा एवढं वय झालंय तुमचं MH 70 MH 75, गाडीची नाही ती वयाची पासिंग आहे. एवढं वय झालं आतापर्यंत तुम्ही माळ नाही घातली म्हणे. ताई नसती घातली पण चावं ना आता. मग सांगायचंय काय, माणसाला जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी वेळ नाही लागला पाहिजे. अगोदर 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वसवस लागे पाठी. 60 वर्ष झालं की माणसाचं भान जागेवर राहत नाही. पहा बाबा म्हातारा चष्मा डोक्याला, म्हातारा अख्ख्या दुनियात पाहते, दारात सगळीकडे पाहते चष्मा हरवला. नातवला विचारते पप्या तू पाहिलं का माझा चष्मा? पप्या म्हणतो बाबा कधी हरवला? त्यानं पाहिलं म्हाताऱ्याकडे पाहिलं. बाबा ते काय तुमच्या डोक्याला लावलेला का? बुद्धी जागेवर राहत नाही. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण, 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण, 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्याविन मछली जैसी जीव होतो कासावीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण, मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण, 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन सावधान. पटलं ना? टाळी वाजवा जोरात. वजन नाही लावलं तुम्हाला टाळी वाजवायला. खरंच पटलं असलं तर. प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं. पहा मग भजन करायचं कधी? आपण विचार करायचा. विचार करावा कोणता? शबरी मातेने विचार केला जीवनामध्ये. मातंग ऋषींसारख्या संतांची संगती केली तर 3 देवतांचं दर्शन झालंय. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी साधना रामा रघुनंदना. योग्य वेळेमध्ये योग्य विचार करायचे. 3 देवतांचं दर्शन झालंय. मी सांगू तुम्हाला, केवटांनाही स्वतःच्या जीवनात विचार केला योग्य. भगवान प्रभू रामचंद्राने जेव्हा मुद्रिका काढली त्याच्या हातावर ठेवली, पण नौका वल्लवत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान प्रभू रामचंद्रांनी मुद्रिका काढली, सीते मातेकडून घेतली. जेव्हा देऊ लागले, केवटाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, सोन्याच्या तुकड्यासाठी नाही पार केलं, तुम्हाला द्यायचंच ना मला. जसे तुम्ही माझ्या द्वारामध्ये आले, या गंगेच्या तटाच्या पार मी तुम्हाला केलं. ते हरभरे राहतात पा, बरोबर? ते तशीच उचलून काढावे लागतात. मग ते भरडले जात नाहीत का? बोला पटकन. कशामुळं? कुंटीला धरून राहतात म्हणून. या संसारूपी चक्कीमध्ये वाटत असेल हरभऱ्यासारखं भरडू नये, तर खुंटीरूपी परमार्थ नामचिंतनाला धरून राहावं लागेल. पहा, भरडणार नाही तुम्ही जीवनामध्ये. म्हणून जीवनामध्ये योग्य विचार क्षणोक्षण हाची क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार. मग योग्य विचार करायचा का? अभंगाच्या 2ऱ्या चरण. नाशिवंत देव
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अगोदर क्षणोक्षणा हा करावा विचार, तरावा या पार. विचार करायचा का देह नाश पावणार आहे म्हणून. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. काळ देहाला खाण्यासाठी टपलेला आहे म्हणून योग्य विचार करायचा आहे. देह नाश पावणार आहे, देह कुचकाय, देह सडकाय. मग तुम्ही म्हणाल ताई देह कुचकाय तर आम्ही जरा चांगलं चांगलं खाऊ. चांगलं चांगलं खाल्ल्यावर जाणार नाही का? बोला, जाणार नाही? जावं लागणार आहे. फरक एवढाच होईल, फक्त क्षेत्रफळ वाढेल. जिथं 4 जणांचे खांदे लावायचे तिथं 8 जण लावावं लागतील. दुसरा बदल काहीच नाही. देह नाश पावणार आहे, देह कुचकाय. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नयही सांगाती किंवा 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तू अकेला जग में आणि जाय भी अकेला. एकट्याला चालायचं आणि एकट्यालाच जायचंय. योग्य विचार करायचा आहे. देह नाश पावणार आहे म्हणून. आता तुम्ही म्हणाल ताई भजन करायचंय म्हातारपणी करू शकत नाही आपण भजन, कारण गेलेली वेळ परत येत नाही. आपल्याला वाटत असेल आम्ही गेल्याच्या नंतर मुक्ती भेटल, आमचे हाड तेवढे काशीला सोडा लेकराला सांगू आम्ही. गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल का नाही आपल्याला माहिती नाही, पण जिवंतपणी मुक्ती भेटावं असं वाटत असेल भगवंताचं नामच चिंतन करावं लागेल, कीर्तन भजनाचं श्रवण करावं लागेल, जीवनाचा उद्धार होऊन जाईल. मी तुम्हाला सांगेल किती हे माझं ते माझं ते माझं म्हटलं, सध्याच्या काळात माणसाला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे. हे तर कळतं ना, बरोबर आहे की नाही? श्रीमंती असेल तर सगळे ओळखतात आपल्याला, आणि गरिबी असू द्या सख्खी बहीण भावाला ओळखत नाही. नाती असूनही जस काय पाऊल नाही पाहिल्यासारखं करतात आणि इकडनं जातात निघून. का? पैसे नाही म्हणून. मग तेव्हा फक्त एकच, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. लग्न होऊन सासरी जाईपर्यंत ज्या भावाला अगदी जीवापाड त्याच्यावरती प्रेम केलंय, आणि इकडनं तिकडनं मुलीची जर गरिबी असेल तर म्हातारपणी मी सांगेल रक्षाबंधन जर आलं, भाऊबीज जर आली तर तो भाऊ ओळखत नाही बहिणीला. ओळखल तरी कसा? कधी कधी काही बहिणी अशाही आहेत भावाला सांगतात आमच्या बापाने एवढी मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, अर्धा हिस्सा मला पाहिजे. जी मागणी टाकत असेल त्या भावाच्या अंतःकरणामध्ये जागा राहील तरी कशी. नातं हे धाग्यासारखं असतं का? धाग्यासारखं एवढं सुंदर आणि एवढं नाजूक नातं असतं, ते जर जपलं तर टिकत असतं. तांडव बांधावी लागते. नातं जोडल्या जातं पण परत मध्ये गाठ पडत असते पहा, आणि त्या गाठी वेळोवेळेला उद्भवत असतात. कितीही परत जीव लावण्याचा प्रयत्न केला ती मधली जी गाठ आहे ना ती गाठ उद्भवली जाते. तेव्हा नातं मौल्यवान आहे, धाग्यासारखं नातं आहे, ते आपण टिकवणं हे आपल्या हातात आहे. म्हणून बाई
कोणाचे सगळे सोयरे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोणाचे सगळे सोयरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे